जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचे दुर्गुण दिसणार नाही, आणि जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तेव्हा तुमचे गुणही दिसणार नाहीत. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला पुढील 3 कारणांपैकी एक कारण असू शकते. त्यांना तुमची भीती वाटते, ते स्वतःचा द्वेष करतात, आणि तिसरं म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. ज्या 4 लोकांमुळे खुलून जगू शकले नाही त्या 4 लोकांना पाहिलं आहे का कधी कोणी? श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, आणि ती म्हणजे व्यक्तिमत्व. गोड बोलणाऱ्यांची मिरची पण विकली जाते, आणि कडू बोलणाऱ्यांचे मध पण नाही विकलं जात. या जगात माणसाची नाही, त्याच्या पैशांची किंमत असते. या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल. जे होऊन गेलं आहे त्याला वळून बघू नका, नाहीतर जे मिळणार आहे तेही नाही मिळणार. जातो तो वेळ, पण खर्च होत असतो आपण. कसा आहे माणूस? दुःख येतं तेव्हा अटकून जातो, आणि सुख येतं तेव्हा भटकून जातो. या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ती आहे जिच्याकडे शांतता आहे. कच्चे कान, संशयास्पद डोळे आणि कमकुवत मन असल्यास स्वर्गातही माणसाला नरकासारखे वाटू लागते. इच्छा असताना प्राण गमावले तर तो मृत्यू असतो, आणि प्राण असताना इच्छा गमावले तर तो मोक्ष असतो. जे झालंय ते वाहू द्या, आणि जे वाहत तुमच्याकडे येतंय त्याचं स्वागत करा. खूप वेळा शून्यातून सुरू करणे खूप गरजेचे असते. वेळच सर्व काही शिकवते, आणि वेळेची शिकवायची पद्धत ही खूप कठीण असते, पण एकदा शिकलो की आयुष्यभर लक्षात राहते. कोणाच्या सुखाचे कारण बना, भागीदार नाही, आणि कोणाच्या दुःखाचे भागीदार बना, कारण नाही. कोणाला आपलं वाईट करायचं असेल तर हे त्यांच्या कर्मात लिहिलं जाईल. आपण का कोणाचं वाईट विचार करून आपले कर्म आणि वेळ खराब करायचा? हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, आणि हातावर पडला तर तो चमकतो. शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. जगा असं की आयुष्य कमी पडेल, आणि हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले नाही तर तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडले पाहिजे. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. जगातील सर्वात मोठा रोग लोक काय म्हणतील. संधी आणि सूर्योदय यांच्यात एकच साम्य आहे. उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात. स्वतःमध्ये एवढा नम्रपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. तुम्ही आयुष्यात काय कमवले याच्यावर कधीच गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. समुद्रात किती लाटा आहे हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्त्वाचं असतं. आयुष्यात जिंकाल
तर असे जिंका की जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून जिंकून कंटाळल्याने गंमत म्हणून मी हरलो आहे. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. आणि मला असं वाटतं की आपण कोणासोबतही चांगलं केलं तर आपलं चांगलंच होतं. लाईक, शेअर, सबस्क्राईब हे कम्प्लिटली फ्री आहे. तुम्ही असं केल्याने मला याचा खूप जास्त फायदा होतो, कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.